बोला बोला एकदा भक्तलिंगर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय। हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। श्री गुरुभ्यो नमः। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जगत कल्याणासाठी अवतार घेतलेले होते। त्यांचे जन्म झालेले त्यांचे अवतार झाले होते तेव्हा शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी इथून मल्लाईचं पेट झाल्यानंतर ते स्वतः श्रीशैलला गेले आणि तिथं मल्लाईचा प्रत्यक्ष करून घेतले। पुन्हा त्याने सोलापूर भू कैलास करण्यासाठी स्वतः मल्लाईला त्यांनी सोलापूरला त्यांनी आणून इथं स्थापन केले। असे शिवयोगी सिद्धरामी सोलापूरला भू कैलास केले आणि तेव्हापासून 12व्या शतकापासून हे मकर संक्रमणाचे कार्यक्रम होत असतात। मकर संक्रमण दिवशीचे जात्रा महोत्सव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे पहिल्या कालपासून तैलाभिषेक झाले। आज दुसऱ्या दिवशी अक्षता म्हणजे कोणासंगड अक्षता म्हणजे योगदंडा संगड। शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सोलापूरमध्ये आपले धर्म प्रचार करत असताना भक्तांचे उद्धार करत असताना रोज एक कन्या कुंभार कन्या ते मठासमोर येऊन पाणी सडा मारायचे आणि रांगोळी घालणं असं त्यांना सेवा करीत होते। ते रोज पहाटे सेवा करीत जात असताना एक सिद्धरामेश्वरांची त्यांच्या भेट झाले। तेव्हा सिद्धरामेश प्रसन्न होऊन त्यांना म्हणले तुला काय पाहिजे, तुला आशीर्वाद देतो म्हणल्यानंतर त्याने म्हण मला काही नको, तुमच्याशी मी व्यवहार करून घेणार, त्यासाठी मला परवानगी द्या। तेव्हा शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी म्हणले मी स्वतः एक कन्या आहे, कन्यासोबत कसा विवाह होतात, मी श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुनांची कन्या आहे म्हणजे मी महिला आहे, कन्या आहे, मी सुद्धा एक कन्याच आहे, माझ्यासाठी विवाह होणार नाही। त्यासाठी योगदंडा परंतु भक्तांची इच्छा पूर्ण करायचे माझे हे त्यासाठी त्यांनी आपल्या हातात योगदंड दिले। योगदंडासोबत तुझे विवाह करून घे म्हणल्यानंतर ते अक्षतारोपण आज त्या निमित्ताने आज अक्षतारोपण आहे। प्रथमतः शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे योगदंड श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून हिर्यापूरच्या वाडापासून प्रस्थान होऊन आता इथं येतात। इथं आल्यानंतर प्रथम गंगा पूजा होतात। प्रत्येक पूजा करण्यासाठी अगोदर गंगाला आवाहन करायचं असतं। ते शिवयोगी सिद्धरामेश्वराने 68 तीर्थस्थान इथं स्थापना केलेलं आहे तलावामध्ये। त्या तलावामधील गंगा त्यांनी आवाहन करून गंगा पूजा करून गंगा घेऊन जातात। नंतर सुगडीची पूजा करतात। सुगडीची पूजा झाल्यानंतर संमतीची ग्रंथाची पूजा होतात। संमतीची पूजा करत असताना हिरेबू सर्व मानकरी आणि देशमुख शेटे सर्व तिथं उपस्थित राहून ते संमतीची पूजा ग्रंथाची पूजा करतात। तिथून सर्वजण ते संमती येऊन इथे समती कट्ट्यावर येतात। समती कट्ट्यावर आल्यानंतर इथं सर्वांची साक्षीने ते संमती वचन म्हणजे संमती म्हणजे परवानगी जे संमती वाचतेत शेटे संमती म्हणजे परवानगी असं ते संमतीचे वचन सांगतात। संमती वाचन सांगत असताना सगळ्यांना नक्षत्रारोपण करतात। विशेष म्हणजे या वर्ष आता 5 वर्षापासून श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या साक्षीने अक्षतारोहण होत असतात। सर्व सिद्धेश देवस्थान पंच कमिटीने आणि समस्त पूजक लोकांनी हे सर्व धार्मिक विधी करत असतात। मी वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी दरवर्षी मी यात्रेला सहभागी होत असतो। ही यात्रा सिद्धरामेश्वराची आज सोलापूर म्हटल्याबरोबर सिद्धरामेश्वराची कर्मभूमी, सिद्धरामेश्वराची तपोभूमी, सिद्धरामेश्वराची योगभूमी, सिद्धरामेश्वर महाराजांनी केलेलं संस्कार भूमी अशा या भूमीमध्ये राहत असताना आज मोठ्या वैभवानं उत्साहानं उल्हासानं संतोष आणि समाधानानं लाखो भाविक आज येथे जमत आहेत। पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधानामध्ये आज येथे भाविक नंदीध्वज धारक येथे होत आहेत। यामुळं आज अक्षता सोहळा काल यांनी मजन यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थानं सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकाला अंगारकी चतुर्थ दिवशी महाअभिषेक करून सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर शुक्रवार पेठेतील शेटे यांचे रामचंद्रप्पा शेटे यांचे दत्तक श्रीमान मिलिंदजी थोबळे यांच्या घरी केळवण अशी झालेली आहे।
त्याच्यानंतर काल हळदीचा कार्यक्रम आणि आज प्रमुख मुख्य सोहळा अक्षदाचा सोहळा लाखो भाविक भक्तांच्या सहकार्यानं त्याच्यानंतर 56 घागरी कुंभारवत माताने केलेले आहे. अशा प्रकारे सुंदर यात्रा ही आज भरत आहे. आज मुख्य सोहळा अक्षदा सोहळा कुंभार कन्या सिद्धरामेश्वर अत्यंत रूपवान होते महाराज, यासाठी त्यांची सेवा केली. त्यांच्या सेवेला मुग्ध होऊन सिद्धरामेश्वरांची काय इच्छा आहे ते माग. तेव्हा ती म्हणाली माझं एक इच्छा आहे की तुमच्याशी विवाह व्हावा. महाराज म्हणाले मी लिंगांगी आहे म्हणून मी लिंग सती अंगपती म्हणून मी लिंगांगी असल्यामुळे माझा विवाह होत नाही, म्हणून तू माझ्या हातात असलेला योग दंडाशी विवाह म्हणून त्या विवाहाचं प्रतीक योग दंडाशी झालेला विवाह सोहळा येथे संपन्न होत आहे. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65.